मी पूजा कोरगावकर. ॲक्चुअली मी एका बिल्डिंगमध्ये राहते आणि पूर्वाच्या रेफरन्सनी मी बिझनेस ग्रुपमधून म्हणजे आम्ही एकत्र काम करतो आणि तिने मला पाठवलं, की "अगं तुझ्या शेजारीच समर कॅम्प आहे, त्यामुळे तू बघ जॉइन कर." त्यामुळे मी आमच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट केला, आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये. तर आमच्या जवळ-जवळ 5-6 जण आहेत आमचे सगळे आणि इनिशियली मी आले आणि ॲक्चुअली खरं सांगायचं तर फर्स्ट डेला म्हणजे मी मुद्दाम सांगते की फर्स्ट डेला असं झालं की फर्स्ट डे अटेंड केला सगळ्यांनी. पण सुरुवातीला एआय नंतर मग पायथन असे सगळे टर्म्स ऐकले म्हणजे इंटरेस्टनी असे आलेत सगळेजण. पण नंतर झाल्यानंतर ना त्यांना एकदम असं आल्यानंतर म्हणले, "नाही मला उद्यापासून जायचं नाही." 1-2 जण म्हणायला लागले, की "नाही हे काय आहे एआय आणि हे सगळे टर्म्स आणि मग लेक्चरच आहे, मला काय कंटाळा आला." असं म्हणायला लागले सगळेजण. पण त्याच्यानंतर मी लगेच सरांना फोन केला आणि सरांना फोन केला मी, की "सर असं-असं होतंय." तर मला माहिती आहे ॲक्चुअली मी ॲज अ पॅरेंट मला माहिती आहे, की एआय आणि हे सगळे इंटरेस्टिंग आहे. फक्त मुलांना त्यांच्या पद्धतीने शिकवणं, या सगळ्या गोष्टी कसं होणार हे मला थोडं टेन्शन यायला लागलं. पण जे काही दुसऱ्या दिवसापासून एकही कंप्लेंट नाही आणि आनंदाने सगळेजण एकत्र खाली जमत होते आणि इतका इगरनेस आणि इतकं आल्यानंतर गोष्टी म्हणजे कॅल्क्युलेशन्स की बर्थ डेट सांगायची किंवा कॅल्क्युलेशन्स 2-3 सेकंदात सांगायचे आणि हे जे बघून ना ते इंटरेस्ट इतका निर्माण झाला, की मला असं पर्सनली वाटतंय की या गोष्टी नॉर्मल तुम्ही समर कॅम्प म्हणजे काय सगळेजण ड्रॉइंग, आर्ट, क्राफ्ट आता हे मोनोटोनस म्हणजे बोरिंग व्हायला लागलंय. तर त्याच्यापेक्षा हे मला इतका आवडला हा कॅम्प, की हे काहीतरी वेगळं आहे आणि सध्या एआयच्या जगात आहोत आपण. तर हे मुलांना तर ऑलरेडी माहिती आहे, पण त्यांना अजून नॉलेज मिळावं ही जास्त अपेक्षा आणि ती फुलफिल झाली. पूर्ण 100% फुलफिल झाली. तर थँक यू सर.